सुस्वागतम प्रेक्षक मंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी हे असते राणी, आता राणी तिथे तिचा काम आवरत असते, देवासमोर दिवा लावत असते. तर इकडं इंद्र जो असतो तो बसलेला असतो. इंद्र राणीला सारखं म्हणत असतो, अगं राणी तू अभ्यास कर ना अभ्यास. असं का करते? त्याच्या मनामध्ये असतं की राणीने वकील व्हावं, अभ्यास करावं असं वाटतं असतं त्याला. पण आता राणीला मालती बोलल्यामुळे आता राणीने अभ्यास पण सोडून दिलेला असतो आणि आता ती अभ्यास पण नाही करत. तर आता लगेच इंद्र म्हणत असतो, अगं राणी असं काय करते तू? तर आता लगेच इंद्र तिथं राणीचं पुस्तक घेतो आणि मुद्दामून जे प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे ना, ते चुकीचंच उत्तर वाचत राहतो, बरोबर उत्तर म्हणतच नाही. तर राणी दिवा लावता लावता राणी इंद्राकडे बघते आणि म्हणते, इंद्र सर तुमचं हे काय चाललंय ना मला कळतं या, तुम्ही मुद्दामून करताय हे सगळं, असं म्हणत असते. तर इकडे जो विक्रांत आहे, विक्रांत आणि उर्मिला तिथे असतात. उर्मिला म्हणते, विक्रांत मी ही नाटक बंद करणार आहे आता, असं त्यांचं बोलणं चालू असतं. तर इकडे जो अजित आहे तो खूपच चिडलेला असतो. त्या कपाटामध्ये आदळआपट त्याची चालू असते, सगळं आदळआपट करत असतो. तेवढ्यात आता तो म्हणत असतो की मला काय करू ना, काय नाही होत आहे त्याला. तो दारूची बॉटल बघत असतो. तेवढ्यात मालरत्न काकी तिथे येतात. म्हणतात, अरे अजित काय करतोय तू? तुला कळतंय का काय चाललंय तुझं? तर आता अजित बोलतो की काय झालं आई, काय केलं मी, सांग ना. काय चुकीचं करतोय मी? बरोबर तर करतोय ना. आणि काय ग, तुला काय करायचं, जा तू इथून चल. तर आता रत्नकाकी म्हणतात, अरे अजित एवढं टेन्शन घेऊ नको ना तू, एवढं कशाला टेन्शन घेतोय, शांत हो, स्वतःकडे लक्ष दे. अरे स्वतःची काळजी घे ना, तू काय एवढं हे करतोय? चुकलंय दादा, पण आता जाऊ दे ना, एवढं कशाला त्रास करून घेतोय स्वतःला, असं म्हणत असतो. तर आता अजित म्हणतो, मला नाही माहिती काही. तो दारूची बाटली काढतो, मालती रत्नकाकी त्याच्याकडून हिसकावत असतात, तो रत्नकाकीला लोटून देतो. रत्नकाकी बेडवर जाऊन पडतात आणि आता तो दारू बॉटल घेतो आणि दारूच्या बॉटलमधली सगळी दारू पिऊन घेतो आणि दारूच्या बॉटलमधली सगळी दारू पिऊन घेतो. तर रत्नकाकी म्हणतात, अरे काय करतोय, तुला कळतंय का अजित? आणि त्याला बोलतात, पण तो ऐकतच नाही काही. आता तर इकडे आता त्या खाली येत असतात. तर इकडं विक्रांत आणि उर्मिला दोघांचं बोलणं चालू असतं. उर्मिला विक्रांतला म्हणत असते की मी आता सगळ्यांना सांगणार आहे की मी प्रेग्नेंट नाही आहे. अरे किती दिवस असे नाटकं करायचे, तुझं काय चाललंय विक्रांत, तुला कळतंय का, असं ती बोलत असते. तेवढं तिथे मालती रत्नाकाकी येतात आणि म्हणतात, उर्मिला काय बोलते तू? तर आता उर्मिला म्हणते की हो, अहो रत्नाकाकी तुम्हीच सांगा ना आई, यांना सांगा ना तुम्हीच. काही खाऊशी नसलं वाटलं म्हणजे प्रेग्नेंट नसतं ना माणूस, मला काही खाऊशी नाही वाटत आहे, मग यांना सांगा बरं तुम्ही. तर आता लगेच नंतर रत्नाकाकी म्हणतात, अगं उर्मिला काय बोलते तू? अगं तू असं का बोलतेस, काही बोलू नकोस उगाच. अगं तसं काही नसतं, तू प्रेग्नेंट आहेस म्हणजे आहेस, असं म्हणत असते. तर आता लगेच ती म्हणते की ह्या मला कसं सांगू, यांना पण नाही कळते का काही, असं ती म्हणत असते. तर आता लगेच जो विक्रांत आहे तो म्हणतो की काही बोलू नको उर्मिला, शांत हो. तर इकडे आता जो अजित आहे तो दारू पिऊन खाली येतो आणि तो जिन्यावरून तिथे पडतो. तर आता विक्रांत, उर्मिला ते सगळेजण त्याला धरायचा प्रयत्न करतात, पण तो खाली पडतो. तर आता लगेच ते दोघांचे भांडणं जुपतात. तर आता विक्रांत म्हणतो की विक्रांतला, सोड माझा हात, चल माझ्यापासून लांब हो, तुझी लायकी नाही माझा हात धरण्याची, असं तो विक्रांतला बोलतो. तर आता विक्रांत म्हणतो की काय बोलतोय अजित, तुला कळतंय का, असं म्हणत असतो. तर आता लगेच जो अजित आहे तो अजित म्हणतो की हे बघ विक्रांत, विक्रांत दादा काय करतोय, तुला समजतं की नाही, काही काही बोलतोय का मला तू, असं म्हणत असतो. आणि आता लगेच जो इंद्र हे आहे, रत्नकाकी दोघांना समजावतात आणि आता तो तिथून त्याला घेऊन जा. उर्मिला लगेच ओरडते, हे बघा तुम्हाला काही कळतं का हो, मी प्रेग्नेंट आहे, माझ्यासमोर तुम्ही असा आरडाओरडा करताय, मला किती त्रास होईल, माझ्यावर काय बितत असेल तुम्ही विचार करू नाही शकत. अहो तुमच्या ह्या आरडाओरडाची, भांडण्याची प्रेग्नेंट महिलेला किती त्रास होतो तुम्हाला काय कळणार आहे, असं ती म्हणते. आणि आता रत्नकाकी सगळ्यांना शांत करतात आणि म्हणतात, तुम्ही शांत बसा. अगं अरे तिला त्रास होईल, ती प्रेग्नेंट आहे, कळतं की तुम्हाला. उर्मिला जा तू आराम कर, मी तुला काहीतरी खायला घेऊन येते, असं रत्नाकाकी म्हणतात. तर इकडे आता जी राणी आहे तर राणीमध्ये, इंद्र सर तुमचं नाटक बाद झाला, मी अभ्यास काही झालं तरी करणार नाही आहे, असं ती म्हणते. तर इंद्र म्हणतो की राणी असं का करते तू? तेवढ्या तिथे आता मालती येते. मालती म्हणते, काय चाललं इंद्र तुझं, तुला काय वाटलं मला कळत नाही का? मला कळतं या तुझं काय चालू आहे ते, बास झालं तुझं आता हे सगळं काही. काय रे, काय सारखं सारखं अभ्यास कर, नाही करायचं तिला अभ्यास तर कशाला उगाच नाटकं घालले तुमचे, बस कर ना आता हे. तेवढ्यात आता आबा तिथे टेन्शन घेऊन येऊन बसतात. तर आता इंद्र म्हणतो, काय झालं आबा तुम्हाला? तर आबा बोलतात की हे बघ इंद्र, आता काय सांगू तुला मी, हे बघ आता त्या माणसाने मला मुदत दिली होती 2 दिवसाची, नाहीतर तो फॅक्टरी विकणार होता, पण तो म्हणतो एका 2 दिवसात तुम्ही काही करू शकला नाही, त्यामुळे आता मी फॅक्टरीची डील करायला तयार आहे, आता मी फॅक्टरीची डील करणार आहे, असं म्हणतात. तर आता लगेच म्हणतात, काय फॅक्टरीची डील? तर आता
मालती म्हणते की कर आता राणी, तुला काय करायचंय, तुला असं लय हौस होती ना, कर आता काय करणार आहेस तू, असं म्हणते. तर बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे.